अतिवृष्टी अनुदानाचे स्वरूप आणि निधी. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 हे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून यासाठी एकूण 1765 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचे वितरण सुरू झाले आहे. वितरण पद्धत मदत शेतकऱ्यांच्या फार्मर ID च्या आधारे थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात वितरित केली जाणार आहेत. या अनुदानाची पात्रता काय आहे? पीक विम्याशी संबंध काय आहे? पीक विमा योजना आणि हे अतिवृष्टी अनुदान या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही ते सुद्धा या सरकारी अनुदानासाठी पात्र आहेत. पीक विम्याची रक्कम मिळण्यास वेळ लागू शकतो, परंतु हे अनुदान त्यापूर्वीच वितरित केले जात आहे. रब्बी अनुदानाची पात्रता. जे शेतकरी या अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र ठरतील केवळ त्या शेतकऱ्यांना पुढील रब्बी अनुदान देखील दिले जाणार आहेत. यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तो आपण बघून घ्यावा. तुमचे नुकसान होऊ नये. जर तुमचे नाव यादीत आले नसेल तर तुम्ही तातडीने तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यामध्ये बाधित तालुके आणि जिल्हे. या योजनेमध्ये राज्यभरातील एकूण 282 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश आहे: नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, बीड, यवतमाळ, अमरावती, नागपूर, सोलापूर, जळगाव. वितरण प्रक्रियेतील विशेष अडचणी आणि उपाययोजना. अडचण: फार्मर ID नाही, वारस नोंदी बाकी अशा शेतकऱ्यांसाठी KYC प्रक्रिया राबवली जाईल. या प्रक्रियेला नोव्हेंबर महिना लागू शकतो. मयत शेतकरी. वारसांनी लवकरात लवकर वारस नोंदी करून घ्याव्यात. सामायिक क्षेत्रधारकांनी संबंधीचा बॉन्ड तलाठी कार्यालयात जमा करावा. धन्यवाद. अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.